स्नेनियल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना यामध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपली जी मागणी आहे ती मागणी कालावधी वाढण्याच्या संदर्भातली मागणी आहे आणि यासाठी लढा उभारण्याकरिता आपल्याला एकत्र येण्याचे आहे. त्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आपण निर्माण करत आहोत. सगळे जण एकत्र यायला पाहिजे यासाठीचा हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही फॉलोअर्स आहेत ते सर्वजण माझे व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्हाला हे अपडेट आपण कायमस्वरूपी देत असतो. डेली आपण अपडेट देत असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्या बाजूने या सर्व गोष्टी करतो आहेत. कारण तुम्ही जे आहात ते बेरोजगारीचा दर हा महाराष्ट्रातील जास्त आहे आणि त्यातील आपण कोणीतरी भाऊ बंद आहोत. आपण कुठला तरी एक बेरोजगार जो अभ्यास करत आहे आणि त्यांना जॉब मिळणं ही खूप महत्वाची बाब आहे. आणि हे फक्त तुटपुंज्या पगारावरती हे काम करणं आणि तेही फक्त 6 महिन्यासाठी काम करणं हे मात्र धोरण शासनाचं चुकीचं आहे. यासाठी लढा देण्याकरिता, हा कालावधी वाढवण्याकरिता आपण एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र येण्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यासाठीची जी लिंक आहे, जी लिंक स्नेनियल स्टार्टअप टीचिंग ही लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जी व्हॉट्सअपची लिंक आहे. या ग्रुपला आपण जॉईन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी निवेदनं द्यायची आहेत ती निवेदनं म्हणजे कोणाला एसडीओला निवेदन द्यायचे आहे, एसडीओच्या माध्यमातून आपल्याला मंत्र्यांना पाठवायचे आहे, स्वतः मंत्र्यांना आपल्याला पाठवायचे आहेत आणि प्रत्येक एमएलए जे आहेत, जे आपले आमदार आहेत, त्या सर्व आमदारांना आपल्याला निवेदनं द्यायची आहेत, जेणेकरून कालावधी वाढलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे फक्त आता 2 महिने उरलेले आहेत. 2 महिने म्हणजे 60 दिवस उरलेले आहेत. जेवढे काही 1,10,000 जे विद्यार्थी आपण जॉईन झालेले आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेले आहेत, त्या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. संपूर्ण लेखाजोखा, संपूर्ण आढावा आपण या युट्यूबच्या माध्यमातून आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या या टेलिग्रामच्या चॅनल आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. सोबतच जे इतर जे तालुके आहेत, इतर जे जिल्हे आहेत, या जिल्ह्याच्या लेवलला तालुके जिल्ह्याला आपल्याला जोडायची आहेत आणि जिल्हे आपल्याला संपूर्ण एक संघटना आपल्याला निर्माण करायची, एकच ग्रुप आपल्याला बनवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून संपूर्ण लढा महाराष्ट्रभर उभारायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण जो अन्याय जो होत आहे आपल्यावरती त्यावरती न्याय मिळाला पाहिजे. मानधनवाढीचा मुद्दा क्लिअर कट बंद करा विद्यार्थी मित्रांनो, कारण मानधन वाढ करून तुमचा फायदा होणार नाहीये, तर आपल्याला कालावधी वाढ करून आपल्याला या सर्व गोष्टी मिळणार आहे, अन्यथा आपल्याला काहीच मिळणार नाही. येणारे जे विद्यार्थी आहेत ते नवीन विद्यार्थी जॉईन होतील, पुन्हा त्यांचेही नुकसान होईल, तेही आपल्या बरोबरीने येतील. असे करता करता हे सर्व 6-6 महिन्यांना हे बेरोजगार पुन्हा बेरोजगारच राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे. आणि जीआर मध्ये एक नमूद आहे की ज्या ठिकाणी जर जागा रिक्त असेल आणि त्यांना जर काम आवडले तर आपण त्याच ठिकाणी पदस्थापना देऊ. हे मात्र खरं आहे. जर असं असेल तर पदस्थापना आणि त्या गावात जर कोणी मिळणार नसेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी काम मिळणार आहे आणि तो पगार मात्र कंटिन्यू होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यासाठीचा लढा उभारण्याकरिता हा व्हिडिओ मी बनवतो आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे की नाही यावर कमेंट द्या. तुम्हाला कालावधी वाढ गरजेची आहे की परमनंट होणं गरजेचं आहे, सध्याचा मुद्दा की तुम्हाला पीएफचा मुद्दा गरजेचा आहे, यावर सुद्धा कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्यासाठीचाच हा लढा आहे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कारण हे जे सरकार आहे हे तुमच्या बाजूने जरी हा म्हणजे ही योजना सुरू केलेली असेल, पण ही फक्त काही कालावधी पुरतीचा लॉलीपॉप दिलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय आणि आता सुद्धा बोलतोय विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जाणीवपूर्वक पुन्हा बेरोजगार ठेवण्याचा हा कट शासनाचा या ठिकाणी दिसतो आहे. म्हणून कालावधी वाढण्याची ही मागणी आपली कायमस्वरूपी असणार आहे आणि त्यावर वाढवल्याशिवाय आपल्याला ठाम म्हणजे जागेवर बसायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एकत्र लढा उभारण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रभर एकत्र लढा उभारण्यासाठी आपण स्नेनियल स्टार्टअप टीचिंग या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण जे काही महाराष्ट्रातील जे विद्यार्थी असतील, युवा कार्य प्रशिक्षणाचे जे ग्रुप्स असतील त्या ग्रुपला मात्र शेअर करा. धन्यवाद.